लिगली डायव्होर्स कसं घ्यायचं असते हे सांगते आज मी तुम्हाला. लिगली डायव्होर्स घ्यायचा आहे, दोन्ही पार्टीची जर कन्सेंट असेल, दोघांचीही सहमती असेल, तर दोघांचं एकत्रित तुम्ही फाईल पिटिशन करू शकता. सोबतच जर दोघांची कन्सेंट नसेल तर तुम्हाला जे इंटरेस्टेड पर्सन राहील त्यांनी अगोदर जाऊन मान्यवर न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करावं लागतं. तर हे पिटिशन कुठं दाखल होऊ शकते? हे पिटिशन हे सेशन कोर्टामध्ये दाखल होऊ शकते. जर तुम्ही लिगली डायव्होर्स घेतलात तर तुम्ही त्या लग्न विवाह संबंधातून कायमस्वरूपी लिगली तुम्ही दूर होऊ शकता. जर तुम्ही लिगली जर डायव्होर्स नाही केले तर तुम्हाला असं समजलं जाईल की तुम्ही त्या लग्न विवाह जे संबंध आहे त्याच्यामध्ये बांधले आहेत असं गृहीत धरता येतं. व तुम्ही जर एका वेगळ्या पद्धतीने किंवा साध्या बॉन्डवर किंवा एखाद्या कागदावर जर लिहून सेपरेट होत असाल तर इन फ्युचरमध्ये एखादी पार्टी जर त्याला वाटलं तर ते तुमच्या विरोधात ऍक्शन घेऊ शकते. धन्यवाद.